आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। काम करता करता इथं 10 वर्ष घातले आहे का अजून आहे ना आहे पेशंट आहे 10 मिनिटं मॉनिटर साईडला 10 मिनिटं मॉनिटर बाजूला करा फक्त आहे ना 10 मिनिटं मॉनिटर साईडला करायचं। नाशिक येथील डॉक्टर वसंतराव मेडिकल कॉलेज येथे एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला। संबंधित महिलेचा सकाळी सुमारे 9 वाजेलाच मृत्यू झाला होता, मात्र त्यानंतरही तब्बल 12 तास मृतदेहावर उपचार सुरू ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला। रुग्णाच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र सकाळीच तिचा मृत्यू झाल्याचे काही कर्मचाऱ्यांच्या हालचालींवरून संशय आल्याचा दावा कुटुंबियांनी केला। तरी देखील रुग्ण जिवंत असल्याचे सांगत उपचार सुरूच ठेवण्यात आले असा आरोप करण्यात आला आहे। या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली। संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर व प्रशासनाविरोधात निष्काळजीपणाचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली। परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशीनंतरच नेमकी वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विभागीय संपादक डॉक्टर श्याम जाधव सर, नाशिक। ऐका तुम्ही आता आमचं ऐका, तुमचा सगळ्यात मोठा जो डॉक्टर असेल जो सगळं हॉस्पिटल सांभाळा असेल त्याला बोलवा। तुम्ही कोणाच्या लिहून द्या, तुझी आई जिवंत आहे असं लिहून द्या।